की 2 माणसं आयुष्यात चुकली नाहीत. त्यातले एक शिवाजी महाराज आहेत. ते कधी कुठं चुकलेच नाहीत. म्हणजे त्यांचा इतिहास पाहता त्यांनी असं करायला पाहिजे होतं असं म्हणायला वावच शिल्लक नाही. शिवचरित्र आणि संगीत असे आजपर्यंत कॉन्ट्रास्ट असलेले विषय एखादी व्यक्ती एकत्र आणते म्हटल्यानंतर आश्चर्य कुतूहल होतं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिही लोकी झंडा. इयत्ता 8वी पासून शिवभूपाल हे स्वप्न डोळ्यात होतं. ते स्वप्न ज्या लोकांमुळे बघितलं आज ते सगळे इथे आहेत याचा आनंद जास्त. शिवभूपाल या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर आधारित राग तालबद्ध शास्त्रोक्त बंदिशींचे पुस्तक. याच्या आधी अगदी पोटावर मोजाव्यात इतक्याच लोकांनी शिवरायांवर बंदिशी केल्या आहेत, पण अशा पद्धतीने हे पुस्तक जे ते आपण पहिल्यांदाच लोकांपुढे ठेवतोय. तर सर्वात मला महत्वाचं वाटतं की ह्या गायकाला गाता येण्यासारख्या बंदिशी. गुरुत्व हा एक फार वेगळा प्रकार आहे. मी त्यातला नाही. मी एक शिक्षक आहे आणि मी इमाने इतबारे जे काही शिकवलं त्याचं एक फळ चांगलं आलं याचं मला खूप समाधान वाटतंय. आशा आहे मला तुम्हाला हे पुस्तक आवडेल म्हणून. धन्यवाद. शिवचरित्र यासारखा विषय एरवी लोकांना बंदिशीच्या आकारात मांडावा असा फार कमी वेळा वाटलेला आहे. फार कमी लोकांनी शिवचरित्र किंवा शिवाजी महाराज या विषयावर बंदिशी केल्या. शिवभूपाल या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर आधारित राग तालबद्ध शास्त्रोक्त बंदिशींचे पुस्तक, ज्याचे आज लोकार्पण इथे होणार आहे. त्याचे प्रकाशक हे सृजनसभा पब्लिकेशन्स असून या पुस्तकाचे लेखक व बंदिशींचे रचनाकार हे सृजनसभा प्रमुख श्रीयुत होनराज मावळे आहेत. त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. शिवभूपाल या अनोख्या पुस्तकाविषयी आवर्जून सांगावेसे वाटते. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी साहित्याच्या विविध प्रकारातून लिहिले गेले आहे, परंतु शास्त्रीय संगीतातील बडा ख्याल, छोटा ख्याल, तराणा, त्रिवट, कवित्त या गीत प्रकारात संपूर्ण शिवचरित्र बांधण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे ऐकिवात किंवा पाहण्यात तरी नाही, पण ते होनराज मावळे यांनी नक्कीच पेलले असं म्हणावं लागेल. शिवाय त्या बंदिशींना राग वृंदावनी सारंग, यमन, बैरागी, श्री, चंद्रकंस, मालश्री अशा काही प्रसिद्ध, काही अधुना प्रसिद्ध व काही अनवट रागांमध्ये रचलेले ख्याल यामध्ये आहेत. त्रिताल, एकताल, रूपक अशा प्रसिद्ध तालांबरोबर सुनंद ताल, नीलताल अशा अर्धमात्रा तालांमध्ये निबद्ध असणाऱ्या रचनांचा सुद्धा या पुस्तकामध्ये समावेश आहे. शिवभूपाल या बंदिश संग्रहाच्या माध्यमातून विविध राग तालांच्या पायावर उभ्या असणाऱ्या, विस्तारक्षम असणाऱ्या व साहित्यिकदृष्ट्याही सकस अशा पद्धतीच्या बंदिशी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. यातील बऱ्याच रचना या नृत्य संरचनेसाठीही अनुकूल अशा आहेत. प्रथम विभागात शिवभूपाल या बंदिश संग्रहावर आधारित कार्यक्रमाची गद्य व पद्यसंहिता दिली आहे. संगीत विषयातील गुरु, कलाकार व सादरीकरण करू इच्छिणाऱ्यांसाठी हा विभाग उपयुक्त ठरेल. पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात या सर्व 15 बंदिशींमागील सांगीतिक, साहित्यिक असा विचार व स्वरलेखनही पाहायला मिळेल. संगीत विषयातील कलाकार, वाचकांना हा विभाग जास्त आवडू शकेल. प्रत्येक रचना सोडवण्यासाठीची एक किल्लीच यात दिलेली आहे. तिसऱ्या व अंतिम विभागात या पुस्तकातील सर्व सूचक चित्रे व बंदिशींमधील आंतरसंबंध असे विवेचन असणार आहे. शास्त्रोक्त रचनांमधून शिवचरित्र ऐकवत असतानाच या संकल्पना आधारित चित्रांची सुद्धा विशेष मदत होईल. यातले काही महत्त्वाचे मुद्दे ते असे की पुस्तकातील सर्व रचना QR कोडमार्फत श्राव्य स्वरूपात कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उपलब्ध आहेत. सुप्रसिद्ध गायक श्री मेहर परळीकर यांनी या रचनांचे गायन केलेले आहे.
पुस्तकासाठी ज्येष्ठ संपादक व संगीत अभ्यासक श्री मुकुंदजी संगोराम यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. शिवचरित्रावरील 15 बंदिशी, त्यांना अनुसरून असणारी सूचक चित्रे, कार्यक्रमाची संपूर्ण गद्यपद्य संहिता, सर्व बंदिशींमागील सांगीतिक विचार, स्वरलेखन, सूचक चित्रांविषयी विवेचन व QR कोडमार्फत सर्व रचनांची श्राव्य स्वरूपात उपलब्धी असे अनेकविध आयाम एकत्रित असणारे पुस्तक प्रथमच निर्माण होत आहे. या पुस्तकाचा उद्देश असा आहे की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शास्त्रोक्त संगीतातून सिद्ध झालेले हे शिवचरित्र ऐकून रसिक प्रेक्षकांनी प्रासादिक स्वरूपातील शिवचरित्राची अनुभूती घेऊन विचार व शांत चित्ताने छत्रपती शिवरायांचे स्मरण करावे. राग, ताल व साहित्यिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या या रचनांचे संगीत विश्वातील कलाकार व साधकांनी सादरीकरण करून युगप्रवर्तक राजाला अशा अभिनव पद्धतीने स्वरवंदना अर्पण करावी, असा या सर्वामागील स्वच्छ विचार आहे. एकदा जोरदार टाळ्या या पुस्तकासाठी, लेखनासाठी आणि या सर्जक विचारासाठी होऊ द्या. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे आदरणीय पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांचा सत्कार सृजन सभा प्रमुख आणि आजच्या या पुस्तकाचे लेखक, रचनाकार होनराजजी मावळे यांनी करावा, अशी मी विनंती करते. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक माननीय श्री पांडुरंग बलकवडे सर यांचा स्वागत सत्कार सृजनसभेच्या मुख्य प्रशासक अक्षदा इनामदार यांनी करावा, अशी मी विनंती करते. ज्येष्ठ संपादक आणि संगीत अभ्यासक ज्यांनी आजच्या या पुस्तकाची प्रस्तावनाही लिहिलेली आहे असे माननीय श्री मुकुंद संगोराम सरांचा सत्कार हा इतिहास अभ्यासक श्री विक्रमसिंह मोहिते सरांनी करावा, अशी मी विनंती करते. वाग्यकार माननीय डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचा सत्कार ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार हरिभक्तपरायण उद्धव बुवा जावडेकर यांनी करावा, अशी मी त्यांना विनंती करते. होनराज हेमंतराजे मावळे संगीतकार आणि सृजन सभा प्रमुख आणि आता नव्याने ओळख लेखक अशी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून शास्त्रोक्त संगीतातून MA पूर्ण केलेले आहे. श्रीमती नंदा शरद गोखले व श्री विश्वेश सरदेशपांडे यांच्याकडे गायनाची तालीम त्यांनी घेतली आहे. डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत रचनाकार म्हणून जडणघडण त्यांची सुरू आहे. विविध सांगीतिक कार्यक्रमांसाठी, महानाट्यांसाठी, संकल्पनाधारित मैफिलींसाठीच म्हणजेच थीमॅटिक कॉन्सर्ट्स याच्यासाठी शास्त्रोक्त संगीतातील ख्याल, तराणा इत्यादी रचनांसोबत अभंग, नाट्यगीतांच्या रचना याही त्यांनी रचलेल्या आहेत. स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ, स्वातंत्र्याची अमृतधारा, शिरवळ सुभान मंगळ, वज्रमूठ या महानाट्यांबरोबरच माझे एक ऐक देवा, संग एक संगीत कथा, शिवराज प्रशस्ती, ओवाळू आरती, भूपाळी गान, श्री गुरवे नमः इत्यादी संकल्पनाधारित मैफिलींचा समावेश. सृजनसभा प्रोडक्शन व सृजनसभा पब्लिकेशनचे ते प्रमुख आहेत. शास्त्रोक्त संगीत व कलाविधांमध्ये काम करणाऱ्या या प्रोडक्शनच्या अंतर्गत विविध क्षेत्रातील कलाकारांचे एकत्रीकरण, विविध कार्यक्रमांचे सादरीकरण, कार्यक्रमांचे आयोजन, सृजन साधक पुरस्कार वितरण इत्यादी उपक्रम ते करतच असतात. सृजनसभेच्या कामातील दुसरा आयाम म्हणजे सृजनसभा पब्लिकेशन या अंतर्गत संगीत विषयक ग्रंथनिर्मिती ते करत असतात. यांच्याविषयी विशेष नोंद घ्यायची आपल्याला, ती म्हणजे ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम या रचनेसाठी नवीन संगीत रचना करण्याचे भाग्य होनराजजींना लाभले आहे. या संगीत रचनेची नोंद श्रीयुत मिलिंद सबनीस लिखित समग्र वंदे मातरम या ग्रंथात घेतली गेली. 1906 सालच्या पहिल्या संगीत रचनेनंतर 2024 सालातील
आधुनिक काळातील सर्वात नवीन संगीत रचना म्हणून या संगीत रचनेची नोंद झालेली आहे. त्यांना मिळालेले आजवरचे पुरस्कार असे आहेत: भारतरत्न लता मंगेशकर संगीतकार पुरस्कार, पंडित पद्माकर थत्ते स्मृती शिष्यवृत्ती पुरस्कार, पूर्णवाद पुरस्कार, पृथ्वीराज गोजमगुंडे युवा पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावरती कोरले गेलेले आहेत. आजचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा भागवत एकादशीच्या शुभमुहूर्तावर आहेच. शिवाय आज आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आज होनराजजींचा वाढदिवसही आहे. तेव्हा या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने त्यांना आजन्म कलावारी घडो अशी या विठूचरणी आपण प्रार्थना करूया आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देऊयात. मी कितीही पुस्तकाविषयी सांगितलं तरी ते कमी आहे. शेवटी ते ज्यांनी लिहिलं आहे त्यांचे विचार त्यातनं सांगितले तर आपल्याला ते जास्त आपलंसं होईल पुस्तक. तेव्हा मी होनराजजींना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभ. आजची माझी आत्ताची मनस्थिती साधारण अशी आहे की स्वप्नीचे देखिले रात्री ते तैसेची होत असे, कळे ना काय रे होते आनंद वनभुवनी. म्हणजे मी स्वप्नातही म्हणजे स्वप्न पूर्ण होईल याची खात्री होती, पण ती आजच्या दिवशी आणि अशा पद्धतीने हे सगळं जुळून येईल आणि ते स्वप्न पूर्ण होईल याची मला त्याची काही कल्पना नव्हती. त्यामुळे आणि मी गेला मागचा जो आठवडा आहे तो मी स्वप्नातच जगतोय असं मला वाटतंय. मी का त्याची कारणं मी मुद्दामून सांगणारच, त्याकरताच हे माझं मनोगत आहे. पुस्तकाविषयीचं मनोगत किंवा हे पुस्तक कसं तयार झालं त्यासाठी काय काय आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे याविषयीची जी नोंद आहे ती पुस्तकामध्ये मनोगतात दिलेली आहे आणि तिथे व्यवस्थित मोठं दिलेलं आहे ते. त्यामुळे तुम्ही नक्की ते वाचा. त्याची काही इथे मी पुनरावृत्ती करत नाही, पण मुद्दामून या कार्यक्रमाला अनुलक्षून काही गोष्टी सांगायच्या आहेत मला. इयत्ता 8वीपासून शिवभूपाल हे स्वप्न डोळ्यात होतं आणि ते स्वप्न ज्या लोकांमुळे बघितलं आज ते सगळे इथे आहेत याचा आनंद जास्त आहे. पहिल्याच रांगेमध्ये श्री मोहन शेटे सर बसलेत. माझे रमणबाग शाळेतले इतिहास विषयातले ते शिक्षक आहेत आणि शिक्षक नाही माझे गुरु देखील ते आहेत. कारण की सृजनसभा ही सुरू झाली या विषयाची प्रेरणा असणारा तो माणूस आहे. का सांगतो, सृजनसभेचा जो वर्धापन दिवस असतो तो 22 जून आणि त्या 22 जूनला जे क्रांतीवीर चापेकरांनी जे एक अद्भुत कृत्य केलं होतं की म्हणजे रँडला गोळी घातली होती आणि आपली संस्था त्याचं कार्यक्षेत्र म्हणजे पुणे म्हणून 22 जून आणि त्या विषयावरचं जवळजवळ 550 कलाकारांना एकत्र घेऊन महानाट्य सरांनी केलं होतं आणि त्याकरता जवळजवळ 40 म्युझिशियन्सची टीम आपली सृजनसभेची होती. त्यामुळे त्यानिमित्ताने लक्षात असं आलं की आपल्याकडे खूप एकत्र लोकांचं येणं आहे, पण काहीतरी नाव हवं म्हणून मग सृजनसभा हे नाव पक्कं केलं. तर ती प्रेरणा इथे समोर बसलेली आपण सरांसाठी त्यांचं स्वागत करूया टाळ्या वाजवून. आणि मी म्हटलं तसं की शाळेत असताना इतिहास जो काही आम्ही ऐकला पाहिला तो सरांमुळे आणि बाकी पण त्यामागची जी प्रेरणा आहे ती मी म्हटलं तसं पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर अर्थात ललित कला केंद्रात मला प्रवेश मिळाला आणि माझे गुरुजी डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली आता जी माझी संगीतकार म्हणून जडणघडण सुरू आहे ती तर माझ्यासाठी खरंच भाग्यप्रद अशी गोष्ट आहे. कारण की हे जे सर्व मान्यवर जे इथे बसलेत त्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी मोठमोठ्या स्वरवंचांवर कधी ना कधी नाही सातत्याने बघितलेलं आहे आणि त्यामुळे तळवलकर गुरुजी आहेत, संग्राम सर आहेत, बलकवडे काका आहेत. बलकवडे काका खरं आमच्या घरातले आहेत आणि म्हणजे असे काही लोक आहेत की जे माझ्या प्रगतीवर चांगल्या अर्थाने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये बलकवडे काकांचं नाव अगदी पहिल्यापासून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कसबा पेठेत राहणारे आणि कसब असणाऱ्या लोकांची पेठ म्हणून कसबा पेठ असं ते इथे आता भारत इतिहास संशोधक मंडळात असल्यामुळे ते काहीतरी दाखले दिले पाहिजेत महत्त्वाचे. त्यामुळे असं ते नातं आहे आणि अर्थातच तळवलकर गुरुजी. आणि मी म्हटलं तसं की स्वप्नवत का आहे हे मला तुम्हाला मुद्दामून सांगायचं आहे. मी आधी अनेक लोकांकडनं ऐकलं होतं की आपलं पहिलं पुस्तक सुदैवाने आमच्याकडे याची प्रेरणा माझे घरातले म्हणजे माझे आईबाबाच आहेत. आता आईबाबा तिथे बसलेत, आपण आईबाबांचंही स्वागत करूया. कारण की हे असं काहीतरी करावं हा विषयच त्यांनीच पक्का केला. आणि ध्यानीमनी नसताना सृजनसभा पब्लिकेशन म्हणून आपण जी सरकार दरबारी खूप वेगवेगळ्या खस्ता खाऊन जी नोंद केली त्या
विषयातनं येणारं आपलं हे पहिलं पुस्तक आणि त्यामुळे इथे आता तळवलकर गुरुजी देखील आहेत. मी गुरुजींना जेव्हा फोन केला होता आणि सांगितलं की असं असं आहे, तर त्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख अतिथी म्हणून याल का, तर त्यांनी मला सुरुवातीला एक अतिशय प्रेमळ अट घातली की ते म्हटले की मला काही रचना पाठव, मी एकदा ऐकतो आणि पाठवतो. माझ्या बाबांचं वाक्य आहे की मिळालेल्या संधीचा फायदा वेळ पडल्यास गैरफायदा घेऊन पुढे जा, सिद्ध करा. आणि म्हणून तळवलकर गुरुजींना मग काही अर्धमात्रा तालांमधल्या बंदिशी पाठवल्या होत्या आणि त्याच्यामागे हाच विचार होता. एक तर पहिला विचार म्हणजे त्याच रेकॉर्ड झाल्या होत्या, कारण की मला चांगलं आउटपुट गुरुजींना पाठवायचं होतं. आणि दुसरं म्हणजे मुद्दामून अर्धमात्रा तालांमधल्याच बंदिशी पाठवल्या की जर का सुधारणा काही मला त्यांनी सांगितली असती तर ती करून आत्ता या पुस्तक प्रकाशनामध्ये आपण QR कोडच्या माध्यमातून त्या सगळ्या बंदिशी प्रकाशित केल्यात. त्यामुळे ते इथे करणं आपल्याला शक्य झालं असतं. पण पहिलं म्हणजे मला आनंदाचा धक्का तोच होता की माझा हा गुरुजींनी विषय ऐकून घेतला. कारण की मला असं होतं की ज्या माणसाला आपण इतक्या वेळा इतक्या मोठ्या मोठ्या स्वरमंचांवर बघितलं आहे, तो कसं काय माणूस आपल्याला दाद देईल. आणि ते गुरुजींनी सगळं ऐकून घेतलं, त्या रचना त्यांनी ऐकल्या, त्याविषयीचं विश्लेषण त्यांनी केलं आणि आज इथे ते उपस्थित आहेत. संगोराम सरांविषयी वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही, त्यांच्याविषयीची आपल्याला माहिती आहेच आहे. पण एक दोन गोष्टी महत्त्वाच्या की संगोराम सर माझ्या बाबांचे सर आहेत आणि बाबांचं जेव्हा पत्रकारितेतलं शिक्षण चाललं होतं तेव्हा सरांच्या हाताखाली त्यांची त्या विषयातली तालीम सुरू होती. आणि अर्थातच सरांना सवाई गंधर्वच्या स्वरमंचावर इतके वर्ष आपण सातत्याने बघतोय, तर हीच शंका मला त्यांच्याही बाबतीत होती की सर कसं काय आपल्याला हो म्हणतील नाही म्हणतील काही माहीत नाही. मी बाबांना विचारलं, बाबा म्हटले बघ सरांचा रोखठोक स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे जर का तुझा विषय आवडला तर हो म्हणतील, नाही आवडला तर बाबा सांगतील, काही सुधारणा देतील. आणि जेव्हा सरांना मी हे पहिल्यांदा भेटलो आणि सांगितलं की सर या विषयासाठी प्रस्तावना द्याल का, तर आधीच्या सगळ्या रचना त्यांनी पाहिल्या ऐकल्या पटकन आणि एका झटक्यात पहिल्याच बैठकीत मला सरांनी होकार दिला. आपण सरांकरताही खरं जोरात टाळ्या वाजूयात, म्हणजे माझ्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणं अशा दृष्टीने. आणि इतकंच नाही तर सरांचा खूप महत्त्वाचा मुद्दा असा की सृजनसभा पब्लिकेशन म्हणून तू उभा राहा, हा कॉन्फिडन्स देणारे ते आहेत. कारण की काहीही माहीत नसताना आपण प्रकाशक व्हायचं आणि ते पण ठरवून की नाही फक्त संगीत विषयात जी पुस्तकं निर्माण होतील त्याकरता प्रकाशक म्हणून आपण काम करायचं, हा विचारच सरांनी पक्का केला. कारण की मी पहिल्याच बैठकीत सरांना म्हटलं की सर काय करू, मला प्रकाशक काही भेटेना. कारण की आता आपण व्यवहाराच्या दृष्टीने जरी विचार केला तरी चांगले चांगले प्रकाशक संगीत विषयक पुस्तकं प्रकाशित करणारे नसल्यामुळे ते या विषयात भांडवल गुंतवायला तयार नव्हते. आणि त्यामुळे मग हा प्रश्न आला की आता हे करणार कोण. आणि त्या बाजूने पण ज्या त्याला व्यावहारिक चौकटी आहेत ते बघता असं लक्षात आलं की बाबा पुस्तक प्रकाशन करण्यासाठी जो लेखक गेले अनेक वर्ष काम करत असतो, प्रकाशक त्याला 2-3 महिन्यांमध्ये सगळा तो विषयच टेक ओव्हर करतात. आणि संस्कार प्रकाशनासारखे काही अगदी बोटावर मोजण्यासारखी संगीत विषयात काम करणारी प्रकाशक संस्था आहेत. पण सृजनसभा म्हणून तू उभा राहा, काय होईल ते बघ. सरांचंच वाक्य आहे की पहिलं अपत्य आहे, सगळं काम तुझं झालं पाहिजे, सगळी प्रोसेस बघ एकदा व्यवस्थित. त्यामुळे मग हा कॉन्फिडन्स देणारे आमचे सर आहेत आणि सरांनी मला या विषयाकरता प्रस्तावना द्यायला होकार दिला. त्यामुळे सरांविषयी पण सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करतो. इथे मेहरदादा समोर बसला आहे, मेहरदादा आहे, श्रेया आणि केदार, त्या तिघांसाठी आपण टाळ्या वाजवूया. कारण की हा विषय असा विषय पहिल्यांदा जेव्हा पुस्तकाच्या मार्फत येणार आहे तेव्हा या रचना गाण्याकरता कोण तयार होईल हा मला प्रश्न होता. पण या म्हटलो की तसं हे स्वप्नवत आहे, सगळं एकदम जुळून आलं आहे. त्यातलं एक कारण ते तिघं पण आहेत की आमचे हे सगळे विषय एका बैठकीत ठरलेले आहेत. म्हणजे पहिल्याच बैठकीत की बाबा हे असं असं आहे तू गाशील का. त्याने आधी तर काही रचना ऐकल्या पण नव्हत्या, पण केवळ सृजनसभेवर असणारा जो विश्वास आहे की बाबा ही जी टीम आहे त्यांच्याशी आपण जोडले गेलोत ते कायम काहीतरी सकस करण्याच्या मागे आहेत. त्यामुळे त्याने होकार दिला, केदारने होकार दिला, श्रेयाने होकार दिला. इथे तन्मय तोडमल पण बसलेत. या पुस्तकाचं डिझायनिंग करणं हा एक वेगळा विषय होता, कारण की ह्याच्यामध्ये नोटेशन होते, आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती की कसं करायचं. पण ते डिझायनिंगचंही काम अतिशय समर्थपणे उचलणारे तन्मय दादा इथेच. आणि माझी सृजनसभा पब्लिकेशनची जी नवीन टीम आता उभी राहिली आहे ती पण इथेच आजूबाजूला आहे. पण नंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही त्या लोकांचा सत्कारही करूया. आणि बस मला बाकी काही बोलायचं नाही. मी जो प्रयत्न केला आहे तो माझे गुरुजी डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे चरणी विनयपूर्वक समर्पण. धन्यवाद. त्यानंतर तो महत्त्वाचा आनंददायी क्षण, इतिहास संशोधन मंडळात शिवभूपाल नावाच्या एका अशा पुस्तकाचं अनावरण आता इथे होणार आहे की न भूतो न भविष्यती. कोणी विचारही नसेल केला की शिवचरित्रावर बंदिशी आणि
त्याचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती पुस्तक आणि त्याच्यात वापरलेलं सगळं शास्त्रोक्त संगीत, तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की या पुस्तकाचं अनावरण आणि लोकार्पण आता शिवराज राज जन्मत शिवराज राज रजनीराज हस्त होत पावन उषकाल हो जन्मत शिवराज राज जन्मत शिवराज राज जन्मत. फक्त एक विषय असा की आत्ता आपण एक नोंद अशी ऐकली की हे या विषयातलं पहिलं पुस्तक आहे. या विषयातल्या या पहिल्याच रचना आहेत असं काही नाही, कारण की याच्या आधी अगदी बोटावर मोजाव्यात इतक्याच लोकांनी शिवरायांवर बंदिशी केल्या आहेत. पण अशा पद्धतीने हे पुस्तक जे आहे ते आपण पहिल्यांदाच लोकांपुढे ठेवतोय. आशा आहे मला तुम्हाला हे पुस्तक आवडेल म्हणून. धन्यवाद. शिवभूपाल बंदिश संग्रहातील बंदिशींचे सादरीकरण आणि ध्वनिमुद्रण करणाऱ्या आमच्या गुणी कलाकारांचे विशेष सन्मान आपण आता करणार आहोत. पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी या कलाकारांचे सन्मान आणि सत्कार करावा. या शिवभूपाल बंदिशींना लाभलेला तडफदार तरुण आवाज जो म्हणजे श्री मेहर परळीकर यांचा आहे. त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मेहर परळीकर यांना तबल्यावर संगत करणारे श्री केदार टिकेकर यांचा सत्कार आपण करतोय. या बंदिशींना संवादिनीवर साथ केलेली आहे श्रेया ऐगळीकर यांनी. आजच्या कार्यक्रमासाठी पंडित रामदासजी पळसुले देखील इथे सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकरताही जोरात टाळ्या वाजवूया. मी पंडितजींना स्वरमंचावर पाचारण करतो आणि पुन्हा एकदा तळवलकर गुरुजींना विनंती करतो की आपण आपलं पुस्तक त्यांना भेट देऊया. या पुस्तक अनावरण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आशीर्वचभर संवाद साधावा यासाठी सर्वप्रथम पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. अशा बंदिशीमध्ये महत्त्वाची स्थानं काय असतात तर बंदिशीमधला मुखडा हा बंदिशीची ओळख कायम ठेवतो. मुखडा कारण का तर मुखड्यामध्ये सम असते आणि सम हा हायेस्ट इमोशनल पॉईंट आहे संगीताचा. अशा सगळ्या याच्यामध्ये त्या बंदिशीचं पहिलीच पकड लक्षात येते की ही बंदिश किती सक्षम आहे, किती ताकद आहे या बंदिशीला. मला फारच आवडल्या बंदिशी, म्हणजे इतक्या आवडल्या कारण शिवचरित्र आणि संगीत असे आजपर्यंत कॉन्ट्रास्ट असलेले विषय एखादी व्यक्ती एकत्र आणते म्हटल्यानंतर आश्चर्य कुतूहल होतं आणि ते कुतूहल त्यांनी इतकं समर्थपणे पेललं आहे की असं कुठेही ऑड काहीच वाटत नाही त्या बंदिशीमध्ये. त्यांच्या बंदिशीचं सर्वात मला महत्त्वाचं वाटतं की ह्या गायकाला गाता येण्यासारख्या बंदिशी आहेत. बंदिशी ही मांडता आली पाहिजे, गाता आली पाहिजे. नाही तर काय काय ॲक्रोबॅटिक बंदिशी असतात त्या फक्त बंदिशी दाखवण्यापुरत्याच असतात, पण त्याचं स्टेटस ज्या वेळेला गायकीमध्ये ती बंदिशी विरघळली जाते त्याच वेळेला ती बंदिशीचं स्वरूप हे टिकतं. तशा बंदिशी आहेत.
त्याच्यानंतर आणखीन बंदिशीमध्ये असं वाटलं मला बऱ्याच ठिकाणी. मी काल रामदासकडे मी गेलो होतो. रामदास आम्ही दोघं तिघंजणं सगळ्या बंदिशी ऐकत होतो. आम्हाला असं वाटलं की ह्या बंदिशीमध्ये पहिली लाईन तुम्ही किती वेळा म्हणू शकता, दुसरी लाईनही म्हणू शकता किती वेळा, तिसरी लाईनही म्हणू शकतात. अशा बंदिशीला काहीतरी कुठल्या तरी अर्थाने संबोधतात. ते मला माहिती नाही, पण चैतन्य कोणते सांगतील. नाही, टंकसाळीची बंदिश का? हा, टकसाली की बंदिश. तर त्या बंदिशीमध्ये ती आहे. नाही तर काय काय बंदिशी अशा असतात की दुसरी लाईन म्हटल्यानंतर तिसरी म्हणायला लागते, चौथी त्याच्या असली म्हणायला लागते आणि ती मगच पुरी होते. पण दुसरी म्हटल्यानंतर परत पहिल्याला म्हणू शकतो, दुसरी म्हटल्यानंतर तिसरी म्हणू शकतो, परत पहिली म्हणू शकतो आणि मुकड्याची सुद्धा म्हणू शकतो. अशा बंदिशीला जास्त दर्जा असतो, स्टेटस असतं, मला असं वाटतं. अशा बंदिशींच्या अनेक गोष्टी मी पाहिल्या की 9:30ची सुनंद तालातली असलेली बंदिश किती व्यवस्थितरित्या त्यांनी सांभाळली आहे. त्याच्यात एक सजेशन आहे, पण ती नंतर सांगेन. सुनंदमध्ये किंवा नील तालामधली त्यांनी केलेली बंदिश अप्रतिम आहे, फारच सुरेख आहे. त्या नील तालाच्या ऐवजी जर तुम्ही शनी ताल ठेवलात तर अजून चांगली लागेल. कारण नील ताल आणि शनी ताल, बेबीताई रोहिणी बाटेंनी मला एकदा सांगितलं होतं की अहो म्हणाले मी नील ताल केला आहे. म्हटलं शनी आहे का? शनी ताल नाही, नील आहे. बरं म्हटलं ऐका ना. 3 3 ना धिन ना धिन ना धिन धिन ना 3 असा त्यांनी म्हटला. आणि मी म्हणतो 3 3 ना धिन धिन ना धिन ना धिन धिन ना 3 3 ना धिन. का म्हणतोय हे? कारण शनी महाराजांची चाल ही अडीच आहे. अडीच आहे. तर ती अडीच ह्याच्यात दिसत आहेत. 5 आणि 2.5 असं नील तालाचं स्वरूप आहे. हे तालाचे खंड आजकाल वीक झालेत. हल्ली मात्रा वाजवतात बरं का. तालाचा अर्थ समजणं फार कठीण आहे. तालाचे खंड कशासाठी असतात तर तालाच्या पूर्ण मात्रा न मोजता त्याच्यातल्या 2-3 घटकांनीच तालाची आकृती ही आपल्या कह्यात येणं हा उद्देशाने तालाचे खंड असतात की ज्यानी आकृती बनते तालाची. आणि त्या आकृतीचा कालांतराने छंद बनतो. आणि छंद क्रिया ही तालाची प्रमुख क्रिया आहे. तालाचा छंद झाला पाहिजे तर रागाची धून झाली पाहिजे. अशा धूनमय अवस्थेत आणि छंदमय अवस्थेत संगीत सुरू होतं. संगीत संपत नाही, सुरू होतं असं आमच्या गुरुजी सांगायचे. कारण किती राग वक्र असून दे, पण पटमंजरी असून दे, बियाकडा असून दे, कोकर असून दे, पण रागाची धून जर झाली नाही तर तो राग खुलणार कसा, येणार कसा. तसाच तालाचं जर मात्रा मोजायला लागल्या तर गेलं. तालाचा छंद झाला पाहिजे. आपल्या नुसत्या बुद्धीमध्ये ताल चालला पाहिजे असं नाही, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तालाचं आवर्तन सिद्ध झालं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींना एक म्युझिक हा भरभक्कम आधार लागतो. आता उदाहरणार्थ यांनी सुनंद ताल घेतलाय 9.5 मात्रेचा. अहो तो ताल तुम्हाला सांगू, हे खंड आहेत. धिन ना धिन धिन ना धिन ना धिन ना धिन धिन ना धिन हे सांगू, पण ह्याच्यावरती एक धून जर बनवून ती जर आली आणि यांची बंदिश पाठ झाली आणि तो ठेका झाला तर त्याचा छंद बनेल.
आणि हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांच्याकडे पाहून मला आश्चर्य वाटतंय की त्यांनी एवढ्या रिच बंदिशी कशा केल्यात की कुठेही त्याला अट्टहासाने कृत्रिम लेपन कुठेही दिलेलं नाही. सहजता आहे प्रत्येक बंदिशीमध्ये, अत्यंत सहजता आहे. त्याच्यामध्ये राग अतिशय चांगल्या रीतीने ओवलेला आहे. त्याच्यानंतर त्या खंडाला, तालाच्या खंडाला अतिशय चिकटून बंदिशी जात आहेत. अशा तऱ्हेचं फार कमी लोकांचा विचार असतो. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही हे काम चालूच ठेवा आणि वेगवेगळे जे ताल आहेत, शिखर ताले, ब्रह्मताले, बरं का, गणेश ताले, पद्मदीपे, तुम्ही अशा तालामध्ये रचना करा. कारण ह्या अत्यंत जरूर आहे ह्याची. कारण कुमारजी म्हणाले होते रागाच्या दृष्टीने संगीत संपलेले, आता तालाच्या दृष्टीनेच आधार घेऊन संगीत पुढे जाऊ शकतं. रागाच्या दृष्टीने संपलेले संगीत, सगळ्यांनी विचार चांगले चांगले मांडलेले आहेत आणि रागाची खूप झालेली. आता काय होतं, 2-3 तालच गाण्यासाठी उपयोगात येतात. तिलवाडा, झुमरा ते फक्त महाराष्ट्रातच, नाहीतर कलकत्ता, पंजाबमध्ये गेलात, दिल्लीमध्ये गेलात तर फक्त सरकारी एकताल ठेका एवढाच ऐकायला मिळतो. फार कमी तालात प्रेझेंटेशन होतं. तेव्हा मला असं वाटतं अशा तालामध्ये आल्या, आणि कारण तुमच्या प्रत्येक बंदिशीमध्ये मुक्काम स्थानं इतकी चांगली आहेत की तिथून गायकी मांडायला स्कोप आहे. हे मी पाहिले आहे बरं का. प्रत्येक बंदिशीत मी ऐकलं. आता तुम्ही पाहिलेत का नाही माहिती नाही, पण मी पाहिलं आहे की अरे बंदिश मांडायला स्कोप आहे का नाही, कुठेतरी मुक्काम पाहिजे त्या ठिकाणी, आणि मग तिथून सुंदर आलाप करून परत मुकड्यावरती आला असं लागतं. त्याच्यासाठी मुक्काम स्थानं लागतात बंदिशीत. तर अशा अनेक गोष्टी मी पाहिल्या यांच्या, आणि मला खरंच आश्चर्य वाटलं. कालच आम्ही इतकं भरभरून बोलत होतो तुमच्याबद्दल. ह्या सगळ्याच्या पाठीमागे मला वाटतं एक कोणाचा तरी आधार असतो आणि एक दिशा दाखवणारी व्यक्ती लागते. ते चैतन्य आहे. चैतन्यांचा जवाब नाही. पुण्यातल्या कित्येक गायकांना ते मार्गदर्शन करतात, आणि त्यांचं इतकं चांगलं अकॅडमिक, इतका चांगला संगीताचा विचार आहे की त्यांचं खरंच मला मनापासून खूप आदर त्यांच्याबद्दल आहे. मला आदरच म्हणतोय मी. आता मला महाराष्ट्र म्युझिक लिगसी म्हणून कलकत्त्याला मला बोलायला बोलवलं होतं की महाराष्ट्राची म्युझिक लिगसी काय आहे त्या विषयावर तुम्ही बोला. तर मी म्हटलं माझ्यापेक्षा चांगला मनुष्य तुम्हाला दिला तर चालेल का, म्हणून मी चैतन्यांचं नाव सांगितलं. म्हटलं ह्यांना बोलवा. हे म्हटलं एकदम टॉप बोलते. म्हटलं हे यांचा अभ्यास पूर्ण आहे. नाही म्हणाले आम्हाला तुम्हीच पाहिजे बरं का. आणि मला गळ घातली. माझा आणि अश्विनीचं होतं, अश्विनी भिडे देशपांडे, आम्ही दोघंजणं होतो. आणि मी चैतन्याला फोन केला. म्हटलं थोडंसं मला माहिती आहे, पण म्हटलं तुझ्याकडे लिखाण आहे का. 5 मिनिटाच्या आत त्यांनी सगळं लिखाण पाठवलं ह्याच विषयावरचं. असे लोक आहेत ना, हे संगीताला फार भाग्याची गोष्ट आहे, फार भाग्याची गोष्ट आहे. कारण ते सुद्धा अशोक रानडेंच्या तालमीत तयार झालेले आहेत. आणि डॉक्टर अशोक रानडे आणि मी, आम्ही सुदैवाने गुरुबंधू आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की
मी त्यांचं पाहिलंय जवळून प्रवास अशोक रानडेंचा. आमच्या गिरगावातच राहत होते ते बनामालींमध्ये. तर अतिशय विद्वान, अतिशय अभ्यासक, मोठे अभ्यासक, खूप संग्रह केलेला. आणि नुसतं क्लासिकल म्युझिक नाही, त्यांचं कितीतरी क्षेत्रात त्यांचं काम होतं, मोठं काम. आणि तेवढंच त्या सगळ्या कामावरती अधिकार त्यांच्यानंतर ठेवणारे हे चैतन्य कुट्टे. तेव्हा ह्यांचं मार्गदर्शन त्यांना आहे म्हटल्यानंतर काही प्रॉब्लेमच नाही. असा सुंदर योग आज घडून आलेला आहे. मला अतिशय मनापासून आनंद आहे की हा तुम्ही तुमचं कार्य एवढ्यापुरतंच मर्यादित नका ठेवू, पुढे चालून दे. कारण तुम्ही करू शकता तुमच्या. कारण बंदिश म्हटल्यानंतर बंदिश किती घटकांनी बनते. तर बंदिश साहित्य, रागांग, तालांग ह्याचं मिश्रण ह्या 4 घटकांनी बनते. पण मी विचार करतो नेहमी, मलाच प्रश्न विचारतो हे बरोबर आहे का म्हणून. तेव्हा मला एक पॉईंट अजून मिळाला. मला अरविंद पारिकांचा फोन आला होता. बोले बंदिश तो तालांग रागांग और साहित्य इसका मिश्रण से बनती है. तर मी म्हटलं नाही, और भी एक है, तालांग है, तालांग से बनती है. तर बोले मैं ऐड करता हूँ. हाँ, नंतर मी त्यांना फोन करून सांगितलं, म्हटलं और एक चीज़ दिखाई दी है मुझे. आप सोचिए, साहित्य की बात जब करते हैं तो साहित्य के भी पहले एक चीज़ है, तो म्हणजे विषय. साहित्याचा विषय काय. मला होरीवरती बंदिश करायची आहे, मला नायिकेवरती बंदिश करायची आहे का, मला कुठला विषय काय आहे आणि त्याच्यातून सुचणारं काव्य, ते काव्य डिसाईड झालं पाहिजे. मग त्या काव्याला अनुसरून भावनेने कुठला राग आला पाहिजे, अशा क्रिया सुचू शकतात. मग त्याचं तालांग कसं पाहिजे हा, कारण शब्द हे मीटर सांगतात आणि मीटरचा तालाशी संबंध आहे. असं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत त्या मी होनराजमध्ये पाहिल्या आणि मला खूप त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. आणि मी त्यांना पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून. आपण खुश राहा. धन्यवाद. संगीत, वादन आणि नृत्य अशा तिन्ही शैलींसाठी सर्वसमावेशक असणारं हे पुस्तक आणि त्याच्यासाठी इतका मोठा आशीर्वाद पाठीशी असणं, लाभणं हे खरं तर सृजनसभेचं आणि होनराजजींचं वैभव आहे असं म्हणावं लागेल. यानंतर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि संशोधक माननीय श्री पांडुरंग बलकवडे सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. खरं तर आज मी बोलायचं नाही आहे, मी फक्त ऐकायचं आहे. पंडितजींनी हेमराजच्या या शिवभूपाल शिवचरित्रावर आधारित बंदिशींच्या या ग्रंथावर एवढं सुंदर भाष्य केल्यानंतर मी भाष्य करणं तितकंसं योग्य नाही आहे. या इतिहासकारांच्या पंढरीमध्ये राजवाड्यांच्या नावाने उभारलेल्या या पवित्र वास्तूमध्ये आमचे मित्र हेमंतराव आणि संगीताताई दोघंही विचारवंत आहेत,
संगीत क्षेत्रात कार्य करतात, शाहिरी क्षेत्रात कार्य करतात आणि त्यांचा सुपुत्र हेमराज एक इतिहासाचा शिवभक्तीचा वारसा आहे. आणि म्हणूनच हेमराजनी एक क्रांती केलेली आहे की त्यांनी शिवरायांची एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने ही पूजा मांडलेली आहे. त्यांनी शिवभूपाल, शिवचरित्राच्या वेगवेगळ्या प्रसंगावर आधारित या बंदिशींची रचना केलेली आहे. त्यांना मार्गदर्शन केशव चैतन्यजी यांचं लाभलेलं आहे आणि या ग्रंथाचं प्रकाशन पंडितजींच्या हस्ते होणं यासारखी भाग्याची गोष्ट नाही. त्यावरचं त्यांचं भाष्य लाख मोलाचं आहे. या विषयावरचं आजचं पंडितजींचं जे काही भाष्य झालं हे खरंच आपल्यासाठी एक पर्वणी होती. या ग्रंथाला आमचे मित्र मुकुंदराव यांनी प्रस्तावना दिली आहे. ही एक भाष्य म्हणजे त्याच्या दृष्टीने हेमराजच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आणि इथं त्यांचे सगळे गुरुजन आहेत आणि तो शिवाजी महाराजांच्या कसब्यातला आहे बरं का, की ज्या कसब्यातला मी आहे. आम्ही सगळेजण की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिही लोकी झंडा, त्या कसब्यात जे शिवराय ज्यांनी कार्य सुरू केलं त्याच कसब्यातून हा सुपुत्र आजच्या हेमराज, त्याला मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार. व्यासपीठावरचे माझ्याहून खूप ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्व मान्यवर आणि होनराजशी संबंधित असलेले होनराजच्या या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले सर्व इतिहासप्रेमी आणि संगीत रसिक. आजचा खरं म्हणजे होनराजचा कौतुक सोहळा आहे. वाढदिवस आहे हा सोडून द्या, पण तो त्याचा कौतुक सोहळा आहे. या वयात असं काहीतरी करावंसं वाटणं हे फक्त महाराजांना शक्य झालं. त्याने ते करूनही दाखवलं. इथल्या प्रत्येकाच्या मनात, इथल्याच नाही महाराष्ट्राच्या भारतातल्या प्रत्येकाच्या मनात ज्या व्यक्तीबद्दल कमालीचा आदर आहे, म्हणजे जे नाव प्रातस्मरणीय. माझे वडील मला नेहमी सांगायचे की 2 माणसं आयुष्यात चुकली नाहीत, त्यातले एक शिवाजी महाराज आहेत. ते कधी कुठं चुकलेच नाहीत. म्हणजे त्यांचा इतिहास पाहता त्यांनी असं करायला पाहिजे होतं असं म्हणायला वावच शिल्लक नाही. इतका निर्दोष राजा भारतात झाला नाही. आणि अशा एका राजाबद्दल अनेकांच्या मनात भावना उचंबळून येणं अगदी स्वाभाविक होतं. ज्याच्याकडे भाषा होती त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, कवनं लिहिली, त्यांच्याबद्दल भाषणं दिली, कोणी भावगीतं लिहिली. लताबाई आणि हृदयनाथांनी एक मोठा अल्बम तयार केला, जो तो आपापल्या परीनं आपल्याला देवस्थानी असलेल्या, आपलं आराध्य दैवत असलेल्या या व्यक्तिमत्वाला कसं पूजायचं याचा विचार करत होता. आणि होनराजला वयात 7वी-8वीत असतानाच हे त्यानं ठरवलं होतं की आपण असं करायचं. बंदिश म्हणजे काय माहीत नाही. मग म्हणजे आत्ता सुरेशजी इतकं सुंदर बोललेत की म्हणजे मला, मी म्हटलं आपण मुकं राहणं जास्त चांगलं. खरं अशा ठिकाणी आपलं असं करून घेण्यासारखी परिस्थिती होते कित्येक वेळा. पण बंदिश कशाची बनते हे त्यांनी आत्ता सांगितलं. ते 8वीत होनराजला खरंच माहिती असेल, पण त्याचा प्रतिज्ञा केली होती की आपण असं काहीतरी करायचं. त्याचं कारण घरातलं वातावरण. आज माझे 2 शिष्य इथं आहेत. मला इतका आनंद झाला. मोहन शेटे आणि हेमंत मावळे. आणि गमतीचा भाग, हे दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय वरच्या स्थानावर आहेत. माझे शिष्य म्हणून नव्हे, ते माझ्या प्रांतात आले नाहीत म्हणून. एक अतिशय उत्तम असे इतिहास संशोधक आहेत, दुसरे शाहीर आहेत.
आणि त्यांनी पत्रकारितेचा अभ्यास केलेला आहे, हे तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. पत्रकारिता खूप ठिकाणी उपयोगाला येते. मला ती संगीताच्या बाबतीत खूप उपयोगाला आली. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा प्रस्तावना लिहाल का असा होनराज आणि हेमंत दोघंही आले, तेव्हा मी म्हटलं अरे माझ्यापेक्षा खरं सांगू का, याच्यावरचा अधिकार हा चैतन्याचा आहे. आणि कारण माझ्याही मनात, जसं सुरेशजी म्हणाले तसं माझ्याही मनात इतका अभ्यासू, इतका म्हणजे नाकानं सरळ चालणारी माणसं हल्ली फार दुर्मिळ आहेत. आणि ज्ञानाच्या दिशेने धावणारी माणसं तर जवळजवळ संपलेलीच आहेत. त्यात हा माणूस असा आहे की फक्त ज्ञानाच्या दिशेने जातो, बाकी इकडं तिकडं डावीकडं उजवीकडं काही पाहत नाही. अभ्यास आहे की अभ्यास. तर त्याच्यापेक्षा चांगलं कोणी असू शकणार नाही. त्यांच्याकडे जा. तरी पण त्यानं हट्ट धरला आणि मी केवळ हेमंतच्या प्रेमाखातर एका गाफील क्षणी हो म्हणून बसलो. पण माझं काही चुकलं नाही असं आज मला पुस्तक हातात पडल्यानंतर वाटलं. कारण या बंदिशी मी ऐकल्या. एखाद्या माणसाला हे बघा, भावगीत रचणं वगैरे, आपण संगीतकारांचे अनेक फोटो पाहिलेत ना, कविता समोर आण, पेटी घे आणि पटापटा चाल लाव. तसं नाही बंदिश करतायत. बंदिश तयार करण्यासाठी म्हणजे त्याचं शिक्षण काही हिंदीतून झालेलं नाही, तो काय उत्तर प्रदेशातला नाही. त्यानं बंदिशी मराठीत का केल्या नाहीत मला प्रश्न पडला. त्यानं हिंदीत का केलं, तर सगळ्या हिंदीत असतात म्हणून त्यानं हिंदीत केल्या का तेही मला माहीत नाही. पण हिंदी एवढं चांगलं आलं कुठून त्याला. म्हणजे मगाशी सुरेशजी म्हणाल ते बरोबर, दर्जेदार बंदिश वाटावी, त्याची विश्रांतीस्थळं त्यात सापडावीत. वरच्या षड्जाला गेल्यानंतर इकार ठेवला, अक्षराचं शेवटचं अक्षर ई आलं तर मेलाच तो, म्हणजे त्याला पुढं काही जाताच येत नाही. तर त्याला आकारात नेऊन ठेवणं, पण आकारात नेऊन ठेवण्यासाठी शब्दाची तोडमोड करून नाही चालत. ते सुंदर होऊन येणं हे अत्यंत आवश्यक असतं. आपल्याकडच्या संगीतातल्या, अभिजात संगीतातल्या बहुतेक बंदिशी ह्या कोणाचं तरी कौतुक करणाऱ्या, शक्यतो सासूबद्दल सुनेची तक्रार, सुनेबद्दल सासूची तक्रार, प्रियकर वेळेत आला नाही म्हणून प्रेयसीची तक्रार, प्रेयसी वेळेत आली नाही म्हणून प्रियकराची तक्रार, काहीच जमलं नाही तर आपल्याला जो राजा आहे त्याचं कौतुक, त्याच्याबद्दल आदर, काही करा मला सांभाळा, नाहीतर देवाचं कौतुक. पण बंदिशीला असा विषय असायला हवा. म्हणजे कुमारजींनी जे पहिल्यांदा मोठं काम केलं की निसर्ग बंदिशीत आणला आणि आपल्या आजूबाजूला आपण जे पाहतो तेच आपण संगीतातून मांडलं पाहिजे. ते बंदिशीतून आलं पाहिजे आणि ते बंदिशीबरोबरच्या स्वरांमधून तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. हा आग्रह त्यांनी जसा धरला तसाच तो आग्रह होनराजनं पण धरला. आणि त्यामुळे अख्खं शिवचरित्र लिहिणं अवघड आहे, पण एक समग्र कार्यक्रम शिवाजी महाराजांवरचा बंदिशीच्या रूपानं होनराज मावळे यांनी सादर केला. आणि हा सलग कार्यक्रम अभिजात संगीताची आवड असणाऱ्या आणि खरं म्हणजे नसणाऱ्यांनाही अतिशय भावेल, अतिशय आवडेल अशी मला मनापासून खात्री आहे. त्याचं कारण असं, नोटेशन दिलं आहे. नोटेशनचा एक फायदा आहे तो असा की साधारण वाट कळली, कुठं वळायचं आहे आणि डावीकडं कुठं, उजवीकडं कुठं, सरळ कुठं, एवढंच कळायचं आहे. बाकी मी माझ्या वकुबानुसार, माझ्या संगीताच्या जाणीवा ज्या समृद्ध मी केल्या आहेत त्यानुसार मी ते गाईन. त्याच्या मनात जे गाणं आहे तसंच मी गायलं पाहिजे असं नोटेशन सांगत नाही. ही नोटेशनची सगळ्यात आदर्श व्यवस्था फक्त भारतीय संगीतापुरती आहे. जागतिक संगीतात संगीत लिहिलं जातं, आधी लिहिलं जातं, ते तसंच सादर करण्याची कंपल्शन असतं. त्यात जराशी चूक झाली तर गळा कापला जातो. आपल्याकडे उलट आहे, तू तसंच रोज गायलास तर तू बिंडोक आहेस. तुझा कालचा यमन आज परत यमन जर तू वेगळा गाऊ शकला नाहीस तर तू गायकच नव्हेस. हे भारतीय संगीताचं वेगळेपण आहे. आणि ही जी अंतस्फूर्तता आहे हे या संगीतातून व्यक्त होण्यासाठी बंदिशीचा महत्त्व अत्यंत जास्त आहे. सुरेशजी म्हणाले ते अगदी खरं की बंदिश तुमच्या हातात येणं म्हणजे संगीत व्यक्त करण्याचं पहिलं साधन तुमच्या हातात येतं. पण त्या बंदिशीला एक लयीनं दिलेला आकार
तुमच्या संगीताची फ्रेम ठरवतो. अभिजात संगीत म्हणजे मला हे माहीत नाही, कधीच कळलेलं नाही. मी खूप शोधलं, सगळ्यांना विचारलं, अजून कोणाला माहीत नाही की आधी स्वर आले हे स्वाभाविक आहे. कोणी ताल जोडले, कुठल्या माणसानं गाणाऱ्या माणसाला सांगितलं की तू थांब जरा, मी तुला तालात आपण गाऊ. कारण तोपर्यंत तो कसाही गात होता. ताल आल्याबरोबर त्याला एक डायफ्रेम आली, आकार आला, लय आली. मग ती 4 मातांची असेल, 6 मातांची असेल, 8 मातांची असेल, 12, 16, आता तर 9:30, 7:30. ह्या गोलाकारात तुम्ही येऊन उभे राहिल्यानंतर गाणं बदलतं, गाणं अधिक अभिजात होतं. आणि त्यामुळे मगाशी ते जे म्हणाले सम, जगातल्या कुठल्याही संगीतात सम नाही. आरंभबिंदू हाच अंतबिंदू असण्याची क्षमता फक्त भारतीय संगीतात आहे. जिथं संपतं तिथंच सुरू होतं. नव्याचा जन्म समता क्षणीच होणं हे भारतीय तत्त्वज्ञानाशी संबंधित असलेली गोष्ट आहे. आणि ही आपल्याकडे झाली याचं कारण आपल्या सगळ्या लोकांनी त्याचा खूप बारकाईनं तपशिलात जाऊन विचार केला. श्रोत्यांनी हा विचार करण्याची गरज नाही, पण त्यांच्यापर्यंत ते जे झिरपतं ना, तेच आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. कलावंत आपल्या परीनं खूप अभ्यास करतो, कष्ट करतो, तो रियाज तासनतास रियाज करतो. पूर्वी 12 मोमबत्ती काय रियाज, 12 मेणबत्त्या जळे संपेपर्यंत रियाज करायचा. आता एवढा कोणी करत नाही, एवढी ताकदही नसते, करू पण नाही आहे खरं म्हणजे. पण रियाज केल्यानंतरही प्रत्यक्ष मैफलीत बसल्यानंतर जे काही स्फुरतं ते खरं भारतीय संगीत. आणि ते तुमच्या हृदयाला जाऊन भिडतं तेव्हा त्या दोघांची एकतानता होणं, याला खऱ्या अर्थानं कैवल्याचा आनंद आहे असं मला वाटतं. आणि तो ज्या संगीतातून आपल्यापर्यंत पोचतो ते संगीत आपल्यासाठी श्रेष्ठ असायला हवं. गायक कोणी असो, वादक कोणी असो, पण लक्षात घ्या, नुसतं सतार वाजती आहे आणि बरोबर तबला जर नीट वाजत नसेल तर सतारीचा आनंद शून्य. त्या तालाच्या फ्रेममध्ये सतार गेल्याशिवाय, ते दोन्ही आकळून मिसळून आल्याशिवाय त्याचा एकतानता, एकरसता निर्माण होत नाही. म्हणून तर या दोन्हीचं महत्त्व आहे. आणि म्हणून होनराजनं हे जे काम केलेलं आहे ते खरोखर अतिशय मौल्यवान अशा स्वरूपाचं काम आहे. त्याला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. या शिवभूपालचे सातत्यानं महाराष्ट्रभर कार्यक्रम व्हावेत अशी शुभकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मगाशी फार महत्त्वाची गोष्ट राहून गेली माझ्याकडून, कारण ह्या बंदिशी गायल्या गेलेल्या आहेत ते मेहर परळीकरांनी म्हटले आहेत. आणि अत्यंत समर्थ रीतीने त्यांनी पेलले आहेत त्या. म्हणजे मला आडा चौतालमधलीच पहिली बंदिश ऐकली, वृंदावनीमधली. त्याच्यानंतर 9.5 मात्रे सुनंद ताल किंवा नील ताल फार अतिशय चांगल्या रीतीने, सहज रीतीने, म्हणजे एकताल ज्याप्रमाणे गायला जातो इतक्या सहज रीतीने म्हटले आहेत आणि अत्यंत निकोप आवाजात म्हटले आहेत. तरीसुद्धा तो आवाज खूप अट्रॅक्ट होतो आहे आणि त्याचंही मला खूप समाधान आहे. तुला खूप मनापासून शुभेच्छा मेहर. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि होनराजच्या आणि ह्या विषयाच्या प्रेमाने आकर्षित होऊन इथे आज जमलेले आपण सर्व. शिवभूपाल हा एक प्रकल्प होनराजनी आज सिद्धीला नेला आहे. कुठल्याही कार्याची सिद्धी होते तेव्हा त्याच्या मागे युनिव्हर्सल कॉन्स्पिरसी असते. म्हणजे अनेक घटक त्याच्या मागे योगदान देत असतात आणि तेव्हा ते कार्य सिद्धीले जातं. आणि अर्थात मी म्हणलं युनिव्हर्सल कॉन्स्पिरसी, तर ती कॉन्स्पिरसी चांगल्या अर्थाने म्हणतो आहे मी. आणि सकारात्मक शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा चांगलं काम घडतं. तर ते आता सगळ्या सकारात्मक शक्ती इथे आलेल्या आहेत आणि म्हणूनच हा
देखणा सोहळा अशा रीतीने होत आहे. याचं श्रेय मला बरेच वेळा दिलं गेलं, पण मी एक नक्कीच सांगू इच्छितो की याच्यात खरं माझा वाटा फारसा नाही. याचं श्रेय सगळ्याधिक अर्थातच याचा कर्ता जो आहे होनराज त्याचा आहे. माझ्यासारख्या शिक्षकाचं काम एवढंच असतं की जे पाणी वाहतंय त्याला योग्य वाट देऊन त्याला योग्य वळणाला नेणं. ते विनाकारण कुठेतरीच वाहून जाऊ नये आणि वाया जाऊ नये, पण त्यांनी काहीतरी सकस पीक निर्माण होईल अशा ठिकाणी त्या पाण्याला वळवलं पाहिजे. ती सर्जनात्मक शक्ती योग्य रीतीने वापरली जाईल अशी दिशा दाखवणं एवढंच माझ्यासारख्या शिक्षकाचं काम असतं. मगाशी तळवलकर गुरुजींनी फार चांगल्या रीतीने त्याच्या बंदिशींचं विवेचन केलं आहे. ते नेहमी सांगतात की गुरु शिक्षक यांच्यामध्ये फरक असतो. माझे गुरुजी डॉक्टर अशोकदादा नडे हे नेहमी सांगत असतात की या वेगळ्या कोटी आहेत. सगळे गुरु नसतात आणि सगळे शिक्षक नसतात. गुरुत्व हा एक फार वेगळा प्रकार आहे. मी त्यातला नाही. मी एक शिक्षक आहे आणि मी इमाने इतबारे जे काही शिकवलं त्याचं एक फळ चांगलं आलं याचं मला खूप समाधान वाटतं आहे. मी मला आठवतं आहे जेव्हा आमच्या ललित कला केंद्रामध्ये होनराजचे वडील आले होते आणि होनराज आला, तेव्हा 12वी झालेला होनराज आणि मग पुढे 5 वर्ष त्यांनी जे काही आमच्या विभागात कारनामे केलेत पण महत्त्वाचा मुद्दा असा की त्या विद्यार्थ्यामध्ये काय नेमकं दडलेलं आहे याच्यातलं पाणी काय आहे ते जोखून त्याला त्यानुसार वळण देणं हे आमच्यासारख्या शिक्षकांचं काम असतं. आणि घरात त्याला जो इतका उत्तम संस्कार मिळाला आहे, आता वडील उत्तम शाहीर आहेत, कवन उत्तम करतात, त्यांच्या रचना फार सुंदर आहेत शाहिरीच्या, आणि अर्थातच काव्याचं ते बाळकडू त्याच्यात वडिलांकडनं आलं आहे. त्याच्या आई संगीताताई या अध्यापन क्षेत्रात आहेत आणि अर्थातच शाहिरी आणि अध्यापन म्हणजे समाजाला प्रबोधनाचा मार्ग देणाऱ्या या 2 संस्था असतात आणि त्याच आई वडिलांच्या रूपाने त्याच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांसारखा विषय रागदारी संगीतातनं आणणं याची मला वाटतं ती प्रेरणा किंवा ती पार्श्वभूमी घरातच त्याला आहे. आणि अर्थातच त्याचे नंतर उल्लेख झालेले गुरुजन त्यांचंही फार मोठं योगदान आहे. आणि म्हणूनच होनराज जेव्हा शेवटच्या वर्षाला होता तेव्हा आमच्या अभ्यासक्रमातला एक विषय असतो, एक संशोधन प्रकल्प करायचा असतो आणि त्याच्यात आम्ही असं म्हणतो की प्रयोगकलांमधला हा विषय, तर प्रयोगकलांचा जो गाभा आहे असा सर्जनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह प्रोजेक्ट काहीतरी करावा आणि त्या अनुषंगाने हा असा काही प्रकल्प करावा अशा तऱ्हेचा एक प्रस्ताव तो घेऊन आला आणि मी म्हटलं अगदी जरूर कर, का नाही. कारण की रागदारी संगीतात काही ठराविकच विषय हाताळले जातात अशी तक्रार नेहमी केली जाते. विषयाचं वैविध्य का नसावं, तर अर्थातच असावं, पण मग आमच्या रागदारी संगीतात शोभेल साजेल असे निकष त्याला लावून मग ती रचना झाली पाहिजे. आणि त्या दिशेने त्यांनी ही जी वाटचाल केली ती खरंच फार चांगली आहे. आणि म्हणजे प्राचीन काळी संगीत रत्नाकर या ग्रंथात प्रबंधाचे अनेक प्रकार दिले, त्यातले मुख्य 3 जे गट आहेत, सूड प्रबंध वगैरे, तर त्यातला एक प्रकार दिला सालग प्रबंध किंवा आलीक्रम प्रबंध. तर आता हे आलीक्रम प्रबंध म्हणजे आता ही गोष्ट सारंगदेवाच्या म्हणजे आपल्या यादव राजसत्तेतला जो महत्त्वाचा राजा अखेरच्या काळातला रामचंद्रदेव यादव, त्याच्या दरबारात जो होता शारंगदेव हा संगीतज्ञ, त्याचा ग्रंथ आहे संगीत रत्नाकर हा 13व्या शतकातला. त्यात त्यांनी दिलंय आलीक्रम प्रबंध
म्हणजे काय असतात तर एक क्रमाने निश्चित मांडणी झालेल्या रचना एकत्र असतात. त्याचा अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला गीतगोविंदाचं देता येईल. जयदेव कवीचा गीतगोविंदम हा ग्रंथ आहे, त्याच्या 24 रचना आहेत अष्टपदीच्या. तर एक पूर्ण कथासूत्र त्या सर्व रचनांमधनं पुढे जातं. तर प्रत्येक प्रबंध एकाला एक जोडलेला असा आहे. तर ते आलिक्रम प्रबंधाचं उदाहरण आहे. तर मला वाटतं आधुनिक काळात असा आलिक्रम प्रबंध हा रचला गेला आहे शिवभूपाल. हां, आणि आत्ताच आज त्याचा वाढदिवस आहे. 24वावं सरून 25वावं लागलं. मगाशी संग्राम सरांनी उल्लेख केला की शिवाजी महाराजांनी जसं लहान वयात एक स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं, तसं मला खरंच त्याचं कौतुक वाटतंय की 25व्या वर्षात पदार्पण करताना एक उत्तम कलाकृती, एक सशक्त अशी कलाकृती त्याच्या हातून निर्माण झाली आहे. आणि अर्थातच त्याचा हा प्रवास असाच चालू राहील, सृजन हे असंच पुढे चालू राहील याची मला खात्री आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संगीताच्या संदर्भात पाहायला गेलं तर मगाशी तळवलकर गुरुजींनी जे सांगितलं की बंदिश चांगली कशी बनते त्याचं चांगलं विवेचन त्यांनी केलं. आता त्याच्यातला एक घटक असा असतो की रागाला काय म्हणायचं आहे, रागाला काय व्यक्त करायचं आहे, हा एक वेगळा मुद्दा असतो. ताल छंदातनं काय व्यक्त होणार हा एक वेगळा मुद्दा असतो. आणि काव्य आणि त्या काव्याचा विषय, भाषा, त्याच्यातनं तयार होणारी नादात्मकता, टोनॅलिटी हा एक वेगळा विषय असतो. या तिन्ही घटकांना एकत्र करून पूरक समरूप अशी रचना होते, तेव्हा चांगली बंदिश होते. आता शिवचरित्र यासारखा विषय एरवी लोकांना बंदिशीच्या आकारात मांडावा असा फार कमी वेळा वाटलेला आहे. फार कमी लोकांनी शिवचरित्र किंवा शिवाजी महाराज या विषयावर बंदिशी केल्यात. मीही केल्यात, पण मी मराठीतनं केल्यात. अर्थात मी इतकं आलिक्रम प्रबंध व्हावा इतक्या नाही केल्यात, 3-4च रचना केल्यात, पण मराठीतनं केल्या. कारण की मला असं वाटलं की शिवाजी महाराज आहे तर मराठीत ते मला व्यक्त करावं असं वाटलं. पण होनराजनी त्या बरंच बुंदेलखंडीच्या ढंगाने केल्या आहेत. कदाचित कुठेतरी मला असं वाटतं कविभूषणाचं काव्यही त्याच्या मागे प्रेरणादायी असणारं होतं. मगाशी संग्राम सर म्हणाले ना की सूर मग हा ताल कुठनं आला, तर मी खरंच सांगेन की ताल किंवा लय ही सुराची आधी येणारी गोष्ट आहे. कारण की आपल्या हृदयाच्या स्पंदनातनं लय निर्माण होते. त्यामुळे माणसाला लयीचं भान हे जन्मजात असतं आणि त्या लयीला एक विशिष्ट वर्तुळाचं, एक आवर्तनात्मकाचं कोंदण दिलं की ताल बनतो. तर ही आवर्तनात्मकता मगाशी तळवलकर गुरुजींनी जी सांगितली की त्यातली प्रत्येक ओळ पुनरावृत्त होईल इतकी चांगल्या रीतीने झाली आहे. तर शब्द, ताल आणि राग या तिन्हीचा भाव फार चांगल्या रीतीने इथे एकत्र आला आहे आणि ते मला वाटतं की फार महत्त्वाचं आहे. नाहीतर बंदिशी या अनेक वेळा जुळारी काम केल्यासारख्या होतात. ती अंतस्फूर्त वाटणं हे फार महत्त्वाचं असतं आणि यातल्या बऱ्याचशा रचना तशा झाल्या आहेत. आणि मला असं एक गमतीदार निरीक्षण माझं आहे की ज्या 5 वर्षाच्या काळात होनराज सातत्याने माझ्या सहवासात होता, तेव्हा वेगळ्या प्रकारच्या ज्या बंदिशी त्याच्यासमोर मांडल्या गेल्या, माझ्या आणि इतर अनेक बुजुर्गांच्या पारंपरिक रचना असतील किंवा वेगळ्या वाग्गेयकारांच्या रचना असतील, तर त्याची कुठेतरी प्रतिबिंब या रचनांमध्ये मला आढळली. म्हणजे मला आठवतंय की तो 3ऱ्या-4थ्या वर्षाला असताना आम्ही एक कार्यक्रम केला होता गणपती विषयीच्या बंदिशी, आणि त्याच्यात भैरवीतली एक रचना मी तरानानुमा अशी केली होती की ज्याच्यात
अंतर्यात काव्य असेल. आता ही कल्पना त्याला फार आवडली आणि त्यांनी लगेच ती उचलली आणि त्यांनी ह्यातली भैरवीची रचना तशी केली आहे. तर मला इतकं छान वाटलं की आपण एखादं बीज टाकावं आणि लगेच त्याचं रोप येऊन त्याला फळ धरावं, ही खूप समाधानाची गोष्ट असते. कारण की आम्हा शिक्षकांच्या बाबतीत असं होतं की आम्ही बीज बोवण्याचं काम करत असतो. त्यातनं फळ कधी येईल, कुठल्या मातीतनं काय निपजेल हे काही सांगता येत नाही. पण आपण टाकलेलं बीज रुजावं आणि त्यातनं त्याला चांगलं फळ यावं, हा आनंद या होनराच्या शिवभोपालमधनं मला मिळाला. तर त्याचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि या सृजन सभा पब्लिकेशन हा पुन्हा एक वेगळा शिवधनुष्याचा भाग त्यांनी इथे उचलला आहे. आणि मला असं वाटतं की संगीतकार होणं म्हणजे मी फक्त 2 तंबुऱ्यात बसून गाईन आणि मला इतर काही येणार नाही किंवा मला इतर गोष्टींमध्ये पडायचं नाही, अशी साधारणपणे एक मनोवृत्ती कलाकारांची असते. आणि आमचं कायम सांगणं असतं की तेवढ्यापुरते मर्यादित राहू नका. तुमचा कौशल्य संच म्हणजे स्किल सेट हा खूप वाढता वेगवेगळा असला पाहिजे आणि कालानुसार तुम्हाला तुमच्या कौशल्यांमध्ये भर घालता आली पाहिजे, तरच तुम्ही कलावंत म्हणूनही मोठे होऊ शकता. आणि मला त्याचं हे छान प्रत्यंतर आलं की त्यांनी एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट, एक सर्जनात्मक कलाकार म्हणून या रचना तर केल्याच, पण त्याला एक प्रकाशन गृह तयार करणं, त्याची पूर्ण पुस्तक निर्मितीची प्रक्रिया त्यानिमित्ताने शिकून घेणं आणि एक त्याला मूर्त रूप देणं, इथपर्यंत सगळं त्यांनी या इतक्या अल्प कालावधीत केलं, ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि या अनुषंगाने मी पुन्हा त्याला शुभेच्छा देतो. आणि या अशा प्रकल्पांचं स्वागत सर्व रसिक करतील आणि संगीत पुढे वाढत जाईल, तसंच सृजन पुढे वाढत जाईल, अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.